दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी हवे हवे से सुख वाटे हवे हवे से सुख वाटे नको नको से दुख वाटे नको नको से दुख वाटे सुख दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी ऊन सावली ऊन सावली. हे बघ मी आता ड्युटीवर जातोय तुला काय बोलायचं असेल ना तर रात्री आल्यानंतर बोल चालेल. रात्री तरी लवकर येणार ना. यापुढे मी तुझ्यासोबत मार्केटमध्ये अजिबात येणार नाहीये. तुला काय पाहिजे ना ते स्वतः जाऊन आणायचं बस. का माझ्यासोबत का नाही येणार. येतो ना शेखरचा फोन. हां हो येतो ना रोज येतो. आई तिकडे एकट्याच असतात. त्यांना जर आपण इथे आपल्या घरी घेऊन आलो तर. मस्त वातावरण आहे ना. बाबा एखादं गाणं म्हणा सॉलिड. हे बघ चहा घ्या. खरं म्हणजे आता चहा हवा होता आणि चहा नाही मला आई म्हणाली होती की तुम्ही फार उत्तम गातात म्हणून म्हणजे तेव्हा गायचात. घ्या चहा प्या आधी. थँक्यू. कसं मनातलं ओळखलं तू. काम आहेत खूप. वा वा. सतत कामच असतं. अरे बेटा जी कामं कमी करायची असतील तर विद्याला आणायला पाहिजे ना. कधी आणणार आहेस विद्याला. आणीन ना लवकरच आणीन. बिझनेस काय म्हणतो. उत्तम चालू आहे मस्त काही प्रॉब्लेम नाही. नक्की. गुड व्हेरी गुड. बाबा आता बिझनेस मध्ये डेव्हलपमेंट केली आहे आपल्या. म्हणजे काय केलं. आधुनिकीकरण. म्हणजे जुन्या मशिनरी काढल्यात आणि नवीन मशिनरी इन्स्टॉल केल्यात. अरे मग जुन्या मशीन्स त्या कंपनीच्या बॅक साईडला इन्स्टॉल केल्यात. गुड व्हेरी गुड. बेटा त्या जुन्या मशीन्सच्या भरोश्यावर आपण इथपर्यंत पोहोचलोय. मला वाटलं त्या मशीन्स तू विकलेत की काय. असं कसं करीन बाबा. मला माहिती आहे किती कष्टाने तुम्ही त्या मशिनरी इन्स्टॉल केल्या होत्या आणि त्याच्यावर तर आपली फॅक्टरी सुरू झाली होती. गुड बेटा व्हेरी गुड. बरं पण या नवीन मशीन्स कुठून मागवल्या. बीजिंग. गुड व्हेरी गुड. बरोबर चेक केलेत ना सगळ्या. म्हणजे मामानेच चेक केल्या होत्या कारण तोच सगळा हा कारभार बघत होता. अहो तो असल्यामुळे मला काही काळजीच नव्हती. उत्तम झालंय अगदी उत्तम. पण बेटा शेखर एक गोष्ट लक्षात ठेव. बिझनेस कधी दुसऱ्यावर विसंबून केला जात नाही. दिवाकर घरचाच माणूस असला तरी सुद्धा बिझनेस तुला करायचंय तुझ्या मामाला नाही. याचा अर्थ मी तुझ्या मामावर अविश्वास दाखवतोय असं नाहीये. काय काय दिवाकरने काय केलं का. नाही शांत राहा. बिझनेस बद्दल बोलतोय. आणि कसं असतं की बिझनेसमननं स्वतःच्या बिझनेसमध्ये स्वतः लक्ष घातलं पाहिजे. केवळ पैसा पुरवणं म्हणजे बिझनेस नव्हे रे. उद्या समजा तुझा मामा नसला तर तू काय करशील. दिवाकर चाललंय कुठे. अगं बाई आम्ही बिझनेस विषयी बोलतोय. तू एक काम ठीक झालं तुझं चहा ठेव. हे घेऊन जा. हे बघ हे बिस्किट आहे. हे घे. तेच घ्यायला आले होते मी. हा उद्या तुझा मामा कुठे गेला तर तू काय करशील. कुणाला विचारशील. बाबा अहो मी रोज फॅक्टरीत जातो जातीने लक्ष घालतो. तुम्ही उगाच काहीतरी गैरसमज करून घेऊ नका ना. शेखर आपण चर्चा करतोय. मी आरोप करत नाहीये तुझ्यावर. ट्राय टू अंडरस्टँड मी. सॉरी बाबा. नो नीड टू से सॉरी बेटा. हे बघ बेटा बिझनेस मध्ये नेहमी लक्षात ठेवायचं
बिझनेस म्हटलं की आपण पॉझिटिव्ह विचारच करायला हवा, पण हा पॉझिटिव्ह विचार करताना त्याच्या निगेटिव्ह बाबींकडे लक्ष ठेवणंही तितकंच गरजेचं असतं. यू आर राईट बाबा. बॉस इज ऑलवेज राईट. Yeah. वा, हॅलो. हाय. काय कशी आहेस? कशी असणार? अरे वा, हे बरं आहे. म्हणजे प्रश्नावर प्रतिप्रश्न नाही का? मग काय करू? उगाच नको ते प्रश्न विचारतोस तू. हो, नको ते प्रश्न होय. अगं याला साधे मॅनर्स म्हणतात चैत्राली, मॅनर्स. हो, पण मी परखी आहे का? सध्या तरी परकीच आहेस. म्हणजे मॅडम, आपलं लग्न झालेलं नाही आहे अजून. अरे पण होणारच ना. हो, होणार हे निश्चित. पण काय? चैत्राली, मला एक साधी गोष्ट कळत नाहीये. मी एक सिंपलचा प्रश्न विचारलास, कशी आहेस, तर त्याच्यावर आपण किती वेळ बोलू शकतोय? हा? आणि तू वर उलट मलाच फोन केलास तू, बोलतोयस तू, आणि मलाच उलट. एक मिनिट हा. आपण सरळ मुद्द्याचं बोलूयात का? बोल. हा, काय बोलले दादा? कशाबद्दल? अगं बाबांशी त्यांचं काय बोलणं झालं त्याबद्दल. नाही, तसं काही बोलला नाही दादा. अरे पण तरी काही तर बोलला असेल ना. म्हणजे स्पष्ट काही बोलला नाही. तसा होकार दिलाय बोलला. तसा होकार म्हणजे? अर्थातच विवश होऊन. आणखी काय? हो, चला, म्हणजे होकार दिलाय तर. तुला काही बोलले नाहीत? नाही ग, माझा काही विषय झाला नाही म्हणून तो तुला फोन केला. बरं, ते जाऊ दे. कसा आहेस तू? हो, आता ग तू विचारतेस तेव्हा कसा आहेस, आणि मी विचारलं होतं तर माझी तासमपट्टी केलीस तू. अरे गंमत केली तुझी. हो, म्हणजे आता मी गमतीचा विषय झालो तर तू नाही माझी थट्टा मस्करी करत? ओ माय गॉड, आय सी. तर रिव्हेंज म्हणायचं याला, नाही बदला. रिव्हेंज वगैरे नाही रे, गिव्ह अँड टेक म्हण हवं तर. क्या बात है चैत्राली. I must say, you are showing some changes. You are growing smart. थँक्स. चला, म्हणजे आता आम्हाला सावध राहायला हवं. आपली काही खैर नाही रे बाबा आता. फोन ठेव, करू बंद? प्लीज नको ठेवू नका ना. अगं मला किती बोलायचं तुझ्याशी. स्वप्न पाहिले घर बांधावे, सागर काठी चित्र रेखिले. ऊन सावली. आई बोल ना काहीतरी. गप्प काय शशी? आई प्लीज, तुमचा निर्णय आम्हाला कळायलाच हवा ना. आणि तो होकारच आहे असं मी गृहीत धरतोय. आई बोल ना. अशी बघतेस काय? सारंग, मला नाही येता येणार रे. पण का? का तुम्हाला येता येणार नाही? नाही बेटा. आई प्लीज, तुम्ही आमच्या घरी यावं अशी माझी मनोमन इच्छा आहे. प्लीज या ना घरी. नाही, माझं मन नाही होत ही वास्तू सोडून जायचं. हो आई, मी तुमच्या भावना समजू शकते. अहो पण जर तुम्ही काही आमच्याही भावना समजून घे ना जरा. आई, मला तुझं काही ऐकायचं नाहीये. तू आमच्या बरोबर येतेस बस. अरे पण नाही, आता पण नाही आणि बिन नाही.
आई सगळं व्यवस्थित होतंय, सगळं स्थिरस्थावर होतंय, तर होऊ दे ना. मी कुठे नाही म्हणते. येताय ना मग तुम्ही? अगं नेहा, आई प्लीज, आता आपण एकत्र राहूया, सुखात राहूया, सुखदुःख वाटून घेऊया आपण. आम्हाला तुमची खूप गरज आहे. मोहकला सुद्धा. आमची इच्छा पूर्ण होईल आई. प्लीज या ना तुम्ही. मला तर परिपूर्ण कुटुंब हवंय. आणि आई, आजपर्यंत आपण जगत आलोय, पण विभक्तपणे. आता आपण एकत्र राहूया. प्लीज आई, चला ना घरी प्लीज. ऐक ना, नेहा म्हणते तसं होऊ दे ना तिच्या मनासारखं. अगं मोहकलाही आनंद होईल. हो, मी विचार करते. अजिबात विचार करायचा नाहीये. आवर लवकर, आपल्याला आत्ताच्या आत्ता निघायचंय. अरे पण बिन काही नाही. आणि सामानाची अजिबात काळजी करू नको. मी आवरावर करून नंतर आणतो. चल तू लवकर चल. आता काहीही बोलायचं चला नाही. आई, चल. नका विचारू. नाही नाही नाही, चल तू उठ लवकर. हॅलो नमस्कार भाऊजी. दिवाकर, कसा आहेस? आशीर्वाद आहे तुमचा. नाही नाही, तो आशीर्वाद तर आहेच रे, पण तू कसा आहेस? हो मजेत. तुम्ही कसे आहात? मस्त, उत्तम. सॉरी भाऊजी, एक्स्ट्रीमली सॉरी. मी तुम्हाला भेटायला नाही येऊ शकलो. अहो कामात व्यस्त असल्यामुळे मला वेळच मिळाला नाही. नाही नाही, तसं काही नाही रे. काम आधी, भेटी गाठी नंतर होतच असतात. हो प्रवास कसा झाला तुमचा? मस्त झाला, एकदम फर्स्ट क्लास. बर, फॅक्टरीचं काम काय म्हणतंय? उत्तम. नाही काय झालं, आता आपल्या फॅक्टरीमध्ये नवीन मशीन इन्स्टॉल केले आपण. हा, त्यामुळे मालाचा दर्जाही वाढला आणि मुख्य म्हणजे मार्केटमध्ये आपले डिमांडही वाढली. व्हेरी गुड, छान. शेखर सांगत होता मला. हा, तुमची तब्येत कशी आहे? अरे आताच सांगितलं ना तुला, अगदी ठणठणीत आहे मी. आणखी काही वर्ष काही होत नाही, जात नाही मी एवढ्यात. भाऊजी असं का बोलताय? मी आपलं सहज विचारलं. मी कुठं सिरियसली उत्तर दिलं? मी सहजच सांगितलं की. भाऊजी थट्टा करायची तुमची सवय काही जायची नाही. दिवाकर, चांगल्या सवयी कधी जाऊ द्यायच्या नसतात आयुष्यामध्ये. बरोबर, अगदी बरोबर. पण काय रे दिवाकर, हल्ली घराकडे लक्ष नसतं म्हणे तुमचं. असं का विचारताय? काय नाही, सहजच. फॅक्टरीकडे तरी नीट लक्ष असतं का? हा म्हणजे काय? हो ना. बर मला सांग, हा विक्रम कोण आहे रे? विक्रम? हो, विक्रम. फॅक्टरीशी काहीही संबंध नसताना फॅक्टरीच्या कामामध्ये लुडबुड करतोय म्हणे. हा, तो होय. नाही म्हणजे मला त्याच्याबद्दल फारशी माहिती नाही. सध्या काही दिसलंही नाही आणि आता एवढ्यात आपल्या फॅक्टरीमध्ये त्याची काही कार्यवाही देखील नाही आहे. हो, पण त्याच्याविषयी माहिती काढलीस का? नाही. FIR केलंयस? नाही. का? नाही म्हणजे काय भाऊजी की क्षुल्लक गोष्टीवरून आपण पोलीस स्टेशन पर्यंत जाणे म्हणजे. ही गोष्ट क्षुल्लक वाटते तुला दिवाकर? ही गोष्ट क्षुल्लक नाहीये. नंतर या क्षुल्लक गोष्टी जेव्हा गंभीर स्वरूप धरतात ना, तेव्हा आपल्या लक्षात येतं की या गोष्टी क्षुल्लक नव्हत्या. आपल्या कामगारांना भडकवतो, नको त्या गोष्टींमध्ये लक्ष घालतो आणि या गोष्टीला तुम्ही क्षुल्लक गोष्ट म्हणता. हो बरोबर आहे भाऊजी तुमचं. लवकरात लवकर त्याचा पत्ता काढ आणि कळव मला. अगदी. तुम्ही मामा भाचे इतके बेजबाबदार वागाल याची कल्पना नव्हती मला. सॉरी भाऊजी. व्हॉट सॉरी? मला त्या विक्रमची माहिती हवी आहे लवकरात लवकर. हो भाऊजी. किती दिवसात कळेल? लगेच 2-4 दिवसात. 2 की 4? म्हणजे माहिती मिळाली की मी लगेच कळवतो तुम्हाला. तुझ्याकडून होत नसेल तर मला सांग दिवाकर.
मी इन्स्पेक्टर भोसलेशी बोलतो या विक्रम विषयी. ऊन सावली मी इन्स्पेक्टर भोसलेशी बोलतो या विक्रम विषयी. इन्स्पेक्टर भोसले? हो, इन्स्पेक्टर भोसले माझा चांगला मित्र आहे. लवकरात लवकर कार्यवाही करेल तो. नाही भाऊजी, त्याची काही गरज नाही. मी बघतो ना, मी कळवतो तुम्हाला. आणि घराकडे लक्ष दे दिवाकर. ठेवतो. हो. इन्स्पेक्टर भोसले, विक्रम, हे सर्व भाऊजींना कसं कळलं? कदाचित माझ्याबद्दल तर नाही, हे शक्य नाही. यातून मार्ग काढायलाच हवा. आई, तू घरी आलीस, आता कसं छान वाटतंय. खरंच आई, खूप बरं वाटतंय आम्हाला. नाहीतर या घरामध्ये आम्ही दोघंच राहायचो आणि काही वर्ष तर हाही घरात नव्हता. मी एकटीच. नको त्या कटू आठवणी काढूस. नको तो विषय. हो, पण काय करू? किती काही केलं तरी ते दिवस नाही विसरता येत मला. यासाठी तुम्ही मला इथे बोलवलं का? नाही आई, आय एम सॉरी. परत विषय नाही काढणार. बस. मी फक्त ते दिवस आणि हे दिवस या दिवसांमधला फरक बघत होते. मला नेहमी असं वाटायचं, आपलं घर असं असावं, तसं असावं, जॉईंट फॅमिली असावी. मग झालं ना तुझ्या मनासारखं? नेहा, तू खुश आहेस ना? यातच मी समाधानी आहे. मी तुला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेन. प्रॉमिस. तुम्ही दोघं आनंदी आहात ना, त्यातच मला आनंद आहे. आई, खरंच तुम्ही इथे आलात ना, मला खूप बरं वाटतंय. माझा आनंद कसा सांगू तुम्हाला मी? आता काही सांगू नकोस आणि काही बोलू सुद्धा नकोस. काही बोलू दे ना तिला. आनंद व्यक्त करायला काय हरकत आहे? हरकत नाही, पण ओके, मी विषय नाही काढत. आपण विषय बदलूया. आपण मोहक विषयी बोलूया. ओके? बरं आई, असं मी ठरवतेय, आता सध्या मोहक आहे समर कॅम्पला. भाऊजींना विक्रम बद्दल कसं कळलं? कोणी सांगितलं असावं? शेखरनं की आणखी कोणी? फॅक्टरीच्या विषयापर्यंत ठीक आहे, पण पुढे नाही. उगाच मला शंका कुशंका निर्माण होत आहेत. बाबा, काय कसला विचार करता एवढा? काही नाही. कॅनडाहून भाऊजी परत आलेत. काय? मामा परत आलेत? मामो इज बॅक. ये ये ये. काऊ, असं काय बघताय? नाही, तुला आनंद झालाय ते ठीक आहे. हा, भाऊजी कॅनडाहून परत आले तेही ठीक आहे, पण आल्या आल्या भाऊजींना विक्रम बद्दल कळलंय. काय? होय, विक्रम बद्दल कळलं? दॅट्स नॉट पॉसिबल. तुम्हाला कोणी सांगितलं? कोणी सांगायची गरज काय? भाऊजींनी स्वतः फोन करून विक्रम बद्दलची माहिती मला विचारली.
व्हॉट? होय, म्हणूनच काळजी वाटते की भाऊजींना विक्रम बद्दल आणखी काय माहिती मिळाली. बघा बाबा, मी तुम्हाला आधीच म्हणालो होतो की म्हणजे मी असं म्हणत होतो अरे आलं लक्षात माझ्या, तुझ्या मनात काय चाललंय, तू काय बोलणार आहे, काय मला विचारणार आहे, ते सगळं माहिती आहे. सॉरी. आता एक काम करतो, उद्या विक्रमची माहिती काढ आणि त्याला सांग मला भेटायला लवकरात लवकर. आता आणखी कशाला भेटताय त्याला? परत त्यांना कळलं म्हणजे? तुला मी जेवढं सांगितलं ना तेवढं काम करायचं. भाऊजी मला बोलले विक्रमची माहिती तू काढू शकत नसशील तर इन्स्पेक्टर भोसलेंना मी सांगतोय. इन्स्पेक्टर भोसले? होय, इन्स्पेक्टर भोसले, चैतालीचा भाऊ. ओ माय गॉड. म्हणूनच मला जरा भीती वाटायला लागली आहे. ते बघ, त्या इन्स्पेक्टर भोसलेंना विक्रम विषयी जराही माहिती मिळायला नको. यस बाबा. अहो खरंच त्या भोसलेंना, आय मीन चैत्रालीच्या दादांना त्या विक्रम बद्दल काही कळलं तर काय होईल हो? कळलं तर काय झालं? अगं ती माहेरी गेलीये. त्यात काय झालं? अगं शेखरने पाठवलंय तिला. अगं गुड न्यूज असेल. बाबांची आठवण येते ना. 32 वर्ष मी त्यांच्याबरोबर काढली. हे काय? कुठे निघालात आता? अगं अर्जंट मेसेज मिळालाय, मला ताबडतोब निघणं आवश्यक आहे. आता शेखरना तरी तुझ्याशिवाय कोण आहे? 2 शब्द ऐकून घेतले तर वाद होतच नाहीत ना बाळा. आई पण ही गोष्ट वेगळी आहे.